नमस्कार मंडळी, कसे आहात? अर्थातच चांगले असाल. आज आम्ही आलो आहोत मराठवाड्याची शान आणि प्रेमाचं प्रतीक पाहायला, म्हणजेच बिबिका मकबरा. मी, माझी सौभाग्यवती आणि आमचा चिमुरडा. तर चला आपण टोकन काढून आत एंट्री करूयात. समोर पहा किती छान सुंदर नजारा आहे. मित्रांनो, हा मकबरा मोगल सम्राट औरंगजेब यांचा मुलगा आझम शहा याने आपली आई दिलरास बानो बेगम यांच्या आठवणीत 17व्या शतकात बांधला होता. समोरचा हा बोर्ड पहा, इथे सर्व इतिहास लिहिलेला आहे. हा हुबेहूब आग्र्याच्या ताजमहल सारखा दिसतो, म्हणून याला ताज ऑफ डेक्कन सुद्धा म्हणतात. आणि हे बघा, मकबऱ्याची शान ही आमची छोटी बेबी मकबरा. किती क्यूट दिसतोय ना. पूर्ण मकबरा एका बाजूला आणि आमचा नवाब एका बाजूला. काय सुंदर दृश्य आहे ना. पाठीमागे पांढरा शुभ्र मकबरा आणि समोर बायको माझ्या बाळाला घेऊन आनंदाने गोल फिरते. खरंच इथे आल्यावर मनाला खूप शांतता मिळाली. मग आता एवढं पाहिल्यावर मला कुठं दम निघतोय. हातात हात घेऊन मग झालं आमचं फोटोशूट चालू. अशा ऐतिहासिक ठिकाणी येऊन प्रेम व्यक्त करायला मिळतंय, यापेक्षा मोठं सुख अजून काय असू शकतं. बायको, जशी तू माझ्या आयुष्यात आलीस तसं माझं पूर्ण जगच आनंदाने गोल गोल फिरू लागलं. या सुंदर वास्तूच्या साक्षीने मला फक्त इतकंच सांगायचंय, अशीच कायम माझ्या सोबत राहा. या ऐतिहासिक वस्तूंच्या भिंतीही आज आपल्या प्रेमाची साक्ष देत आहेत. खरंच खूप छान वाटतंय. चला आता आपण मुख्य मकबऱ्यात जाऊयात. मित्रांनो, ही बेगम रबिया उद दौरानी यांची कबर आहे. लोकांनी इथे श्रद्धेने खूप पैसे टाकले आहेत. आणि हे पहा, माझी बायको. प्रेमाचं प्रतीक पाहून ती पण भावूक झाली आणि 20 रुपयाचं नाणं तिने खाली टाकलं. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही बायकोसोबत येत असाल तर स्वतःला विसरूनच जा. माझा शूट झालाय, पण मॅडमचा फोटोशूट थांबायला तयारच नाही. असा काढा, तसा काढा, वरून काढा, इकडून काढा, तिकडून काढा, असं करत करत मॅडमचं फोटोशूट काही संपत नव्हतं. आणि बघा माझी अवस्था. गळ्यात बायकोची पर्स, हातात पाण्याची बाटली आणि एका हातात मोबाईल. मी नवरा कमी आणि कुली जास्त वाटत होतो. शेवटी कंटाळून हे सगळं सामान खाली फेकून मी पळ काढला. मग तिला म्हणलं, अगं माझ्या मनावर एकतरी व्हिडिओ काढ. मित्रांनो, थट्टा मस्करी सोडून द्या, पण बिबिका मकबरा खरंच खूप सुंदर आहे. आग्र्याला नाही जाता आलं तरी चालेल, पण महाराष्ट्रातलं हे ताजमहल नक्की बघा. आमचं एकामेकावरचं प्रेम हे मकबऱ्यासारखंच अथांग राहो हीच इच्छा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय.